हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग्स विथ मंदार. आज मी जाणार आहे भंडारदरला प्रज्वलसोबत आणि आमच्यासोबत असणार आहेत जवळपास 40 ते 50 रायडर्स आणि ते सगळे भेटणार आहेत ठाण्याला एका मीटअप पॉईंटला मॅगडी जवळ आणि तिकडनं ते निघून ब्रेकफास्ट पॉईंटला एक स्टॉप घेणार आहेत आणि मी इकडनं डायरेक्ट निघणार आहे ब्रेकफास्ट पॉईंटसाठी, कारण की मला तो पॉईंट जवळ आहे मीटअप पॉईंटपेक्षा. आणि मग तिकडनं आम्ही आमची राईड कंटिन्यू करणार आहोत. तर आपण आता भेटूया डायरेक्ट ब्रेकफास्ट पॉईंटला आणि तिकडनं आपली राईड चालू. कल्याणला थोडीफार ट्रॅफिक लागलेली कारण की रस्त्यांची कामं चालू होती. सो आता रस्ता क्लिअर आहे इथून पुढे आणि इथून मला ब्रेकफास्ट पॉईंटला जायला जवळपास अजून 15 मिनिट्स लागतील. आम्ही जस्ट आत्ता इथून ब्रेकफास्ट करून निघालो आहोत. आता आम्ही इकडनं अमृतेश्वर मंदिर पाहायला जाणार आहोत पहिले, जे की एक प्राचीन मंदिर आहे हजारो वर्षापूर्वीचं रतनवाडीमध्ये. आणि ते मंदिर बघून आम्ही पुढे आमची राईड कंटिन्यू करणार आहोत भंडारदरासाठी. आता मी कसारा घाटमध्ये आहे. घाटामधून बाईक राईड करायची मजाच वेगळी असते. तुम्ही पाहू शकता एका साईडला डोंगर आणि एका साईडला दरी. आणि जर आपण पावसाळ्यात बाईक राईडला आलो कसारा घाटामध्ये तर अजून खूप छान व्ह्यू पाहायला मिळेल आपल्याला. ठाण्यापासून जवळपास 150 किलोमीटरच्या अंतरावरती भंडारदरा आहे. सो आपल्याला टोटल 3 ते 3.5 तास लागू शकतात तिथपर्यंत पोचायला जर आपण डायरेक्ट भंडारदराला गेलो तर. बट आम्ही अमृतेश्वर मंदिराला जाणार आहोत पहिले, सो आम्हाला जास्त वेळ लागेल. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये अमृतेश्वर मंदिर आणि भंडारदरा दोघांचाही मॅप देणार आहे. आता आम्ही चेकपोस्ट जवळ पोहोचलेलो आहोत, कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य. सो इथे तुम्ही पाहू शकता इथे प्रवेश शुल्क लिहिलेले आहेत पर पर्सन, किंवा तुम्ही गाडी घेऊन आला जीप घेऊन आला तर किती होतील ते. आणि इथे आता प्रज्वल आमच्या सर्वांसाठी पास घेणार आहे. मग इकडनं आपण आपली पुढची राईड कंटिन्यू करणार आहोत. आणि इथे बरेच ठिकाणी रूल्स अँड रेग्युलेशन्स पण लिहिलेले आहेत. सो जर तुम्ही इथे येणार असाल तर ते रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करा आणि कुठे काही रूल्स ब्रेक नाही होणार याची काळजी घ्या. आणि ऑक्सिजन मध्ये आम्ही चांगले रमलो आहोत. आणि आमचा आता पुढे जायचं मनच नाही, कारण की आम्ही डेस्टिनेशन आहे. आता आपण लेकच्या जवळ आलो. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता व्ह्यू बघा. कॅम्पिंगसाठी एकदम बेस्ट जागा आहे ही. आपण पण असंच लेकच्या वेळ कॅम्पिंग करणार आहोत, पण आपलं लोकेशन अजून थोडंसं पुढे आहे. आता येताना पण बरेच खूप सुंदर व्ह्यू होते, पण माझं ॲक्शन कॅमेराची चार्जिंग उतरली आहे, सो त्यामुळे मला त्याच्यामध्ये शूट नाही करता आलं. सो हा व्ह्यू मी S24 अल्ट्रामध्ये शूट करतो आहे.
सो आता आपण अमृतेश्वर मंदिराजवळ आलो आहे. रतनवाडी रतनगड म्हणजे रतनगडच्या जवळ आहे. तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. खूप फेमस मंदिर आहे. इथे मंदिराची माहिती दिली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. हे मंदिर भंडारदरापासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावरती आहे. हे मंदिर भगवान शिवला समर्पित आहे आणि ते 1200 वर्षाहून अधिक जुने मानले जाते. हे सुंदर दगडी कोरीवकाम मंदिर 9व्या शतकात शिलाहार राजवंशांच्या शासकांनी बांधले होते. हे राजा जहांगीरने बांधलेल्या 12 मंदिरांपैकी एक आहे. रतनगड किल्ला देखील या मंदिरापासून खूप जवळच आहे. अमृतेश्वर मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे, ज्यामध्ये मुख्य मंदिरावर सुंदर दगडी कोरीवकाम आहे. ते काळ्या आणि लाल दगडांनी बांधले गेले आहे. हे ना 1300 शतक आणि तरी पण त्याच्या अगोदर सांगायचं हा. आणि याला नाव आहे हेमाडपंथी मंदिर, म्हणजे लय काळाचं जुनं. मला नोटीस केलं का तिकडच दिसत नाही बघ पाण्यामध्ये येते. पाणी हा, दिसत नाही. तिकडनं नाही तो दिसत. शूट कर सो आता आपण अमृतेश्वर मंदिराजवळ आहोत. जस्ट दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. इकडचं मंदिराचं बांधकाम बघा. आतमध्ये जे आजोबा होते त्यांनी सांगितलं जवळपास 1300 वर्षापूर्वींचं मंदिर आहे. कदाचित त्याच्या आधीचं पण असू शकतं. ज्या टायमाला देवाचा अवतार झालं त्या काळाला अमृत वाटलं तेव्हा राक्षसा 2 पंक्ती होत्या. खालच्या बाजूला राक्षस होते आणि वरच्या बाजूला देव होते. तर एक मोहिनी नावाचा राक्षस होता. तो काय केला बघा, ऐका, म्हणजे मराठी सांगतो. तर तो मोहिनी नावाचा राक्षस होता. तर देवाने हात ठेवला त्याच्या डोक्यावर, काय म्हणे या नता याच्या पोटात अमृत झालं, हा मरत का नाही. मग त्यांनी काय केलं, तिरकामटा काढला आणि तिथं शेदला. त्याला शिरपुजा म्हणून गाव आहे, तिथं त्याचा शिर पडला. तर त्या गावाचं नाव काय, शिरपुजा म्हणून ते गाव ते काळात. ते म्हणजे त्या काळात तिथं मंथन झालेलं. अच्छा. समुद्र जे उलटलं ना, इथं मंथन करून अमृत काढलं. अमृत कुठे आहे, रतनगड आहे ना, तिथं डोंगर आहे आणि त्या डोंगरातून दरीतून खाली पिंड आहे, नंदी, एक नदी आहे बारीक छोटंसं, आणि मग त्याच्यातून ती उगून पावलं अमृत काढलं. मग त्यांनी काय केलं, अमृत काढल्यानंतर ते तीर्थ मोर बघा इथं पुढं तिकडे पाठीमागा रोडला. आणि मग ते तिथं अमृत वरती रतनगडला काढलं ना, मग तिथून ते तीर्थात आलं आणि मग याच्यात अमृत आलं. अच्छा, म्हणजे गुप्त खालून. हा, याच्या खाली गुप्त आहे पिंडीमधून. अच्छा. पाणी 12 महिने नाही, आटून जायचं. आता ते फक्त पाणी कसं लहान मुलाला धोका आहे ना, थोडं चांगलं एवढलं पाणी होतं. आता कमी झालं. अच्छा. तर पूर्वी म्हणजे थोडी भीती होती बरोबर ते काळामध्ये. आणि याचे कागदपत्र दादा होते ना, ते सगळं मोडी आणि लिपीमध्ये होते. लिपीमध्ये एवढं कागद होतं, एक गोणीभर होते. जे टायमाला त्याची रचना झाली ना, ते काळाचं ते कागद आहे. अच्छा. पण ते आता वाचता येत नाही बरोबर. सगळं मोडीमध्ये लिपी आणि मोडी. अच्छा. आता ते माणसं आपल्याकडे नाही. नाही असं होते. तालुका एक ना
सो फायनली आम्ही भंडारदऱ्याला पोचलो आहोत. आता जवळपास दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही अमृतेश्वर मंदिरातून निघाल्यावरती जेवण केलं, लंच केला आणि तिकडनं मग डायरेक्ट आम्ही भंडारदऱ्याला आलो. तुम्ही इथे समोरच पाहू शकता भंडारदरा लेक. एकदम छान असा व्ह्यू इथून पाहायला मिळतोय आणि थोडं संध्याकाळ झाल्यामुळे थोडं थंडीचं वातावरण आहे. आणि ते राईट साईडला तुम्ही पाहू शकता टेंट्स बांधलेले आहेत. जवळपास आम्ही 40 ते 50 रायडर्स आहोत. सो एका टेंटमध्ये आम्ही 2 जण राहणार आहोत. सो हा टेंट आणि हा टेंटच्या एकदम समोरचा व्ह्यू जिथे आपल्याला डायरेक्ट लेक व्ह्यू पाहायला मिळतोय. सो खूप सुंदर असं दृश्य इथनं पाहायला मिळतंय. रात्रभर आम्ही खूप एन्जॉय केलं. रात्री आम्ही गाणी, डान्स आणि खूप गप्पा गोष्टी केल्या. आणि आता हा तुम्ही बघताय तो सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू आहे, पहाटे 6:30 ते 7च्या दरम्यानचा. या क्लिपमध्ये तुम्ही बोटिंगचा आणि लेकचा सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.